या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी मुरलीधर मोहोळ मंत्री आपल्या सोबत आहेत। मुरलीधरजी, तुमचं प्रथमतः एनडीटीव्ही मराठीमध्ये स्वागत आहे। पुण्यामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळतंय, नागरिकांची तारांबळ उडतीये। हो, काल रात्रीपासून खूप पाऊस संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये झाला। आपण पाहतोय कोकणातही खूप पाऊस सुरू आहे आणि पुण्याच्या मोठा नदीला जो काही पाणी आहे, सगळ्या धरण साठा जो आहे, जी साखळी आहे, वरसगाव असेल, पानशेत असेल, खडकवासला, या सगळ्या परिसरात खूप पाऊस झाल्यानं रात्रीपासून पाणी नदीमध्ये सोडलं जाते। पहाटे 1 वाजता जवळपास 25,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग केला गेला, सुरू झालाय। 6 वाजता तोच विसर्ग हा 40,000 क्युसेक्सने वाढवला गेला। आता जर आपण पाहिलं तर 7 वाजता तो 55,000 वरती गेलाय। त्यामुळे स्वाभाविकपणे पुण्याच्या आमच्या नदीच्या आजूबाजूला असलेला जो काही सगळा परिसर आहे, त्याच्यामध्ये सिंहगड रोड आहे, फुलाची वाडी, पाटील इस्टेट, या सगळ्या भागामध्ये काही भागात घरात पाणी घुसलेलं आहे। काही भागात पुढच्या काही वेळामध्ये पाणी अजून वाढू शकतं, म्हणून सतर्कता घेतली जाते। आणि माननीय मी जिल्हाधिकारी असेल, महापालिका आयुक्त असेल, यांच्याशी सातत्याने संपर्कात आहे पहाटेपासून। डिझास्टर मॅनेजमेंट, फायर ब्रिगेड, पोलीस ही सगळी यंत्रणा काम करतीये। लक्ष ठेवून आहोत आम्ही सगळे, त्यामुळे नागरिकांनी निश्चितपणे घाबरायचं कारण नाही। परिस्थिती नक्की नियंत्रणात आहे, पण काळजी मात्र घेतली पाहिजे। नदीच्या बाजूला असलेल्या सर्व परिसरात मी नागरिकांना नक्की विनंती करीन की आपण थोडी काळजी घेतली पाहिजे। पुण्याच्या सगळ्या शाळांना सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केलेली आहे आणि नागरिकांनी थोडेसे याची काळजी घ्यावी। पाऊस अजूनही सुरू आहे, पाऊस वाढतोय, त्यामुळे नदीतला विसर्ग जो आहे धरणातून तो पुढच्या काही वेळात सुद्धा वाढूही शकतो। मला असं वाटतं की याच्यात काळजी आपण घेतली पाहिजे, अशी आपल्या माध्यमातून मी पुणेकरांना नक्की विनंती करेन। नक्कीच सर, आपण जर पाहिलं तर अनेक सोसायटींमध्ये पाणी शिरलेलं आहे, नागरिकांची तारांबळ उडतानाचं चित्र आपण पाहू शकतोय। हे नेमकं कशामुळे झालं असेल? नियोजनात चूक झालेली आहे का? बघा, मी तुम्हाला म्हटलं तसं की जो धरण साठा आहे, मग मी तुम्हाला सांगितलं तसं पानशेत, खडकवासला, वरसगाव, या सगळ्या पट्ट्यात पुणे जिल्ह्यातच पाऊस आहे। बघा, आता मावळमध्ये दगड कोसळली आहे, तिकडे तामिनी घाट बंद केला गेलाय, संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाऊस आहे। आणि हा पाऊस जेव्हा जास्त प्रमाणात होतो त्यावेळेला स्वाभाविक त्या भागातलं जे काही पाणी आहे, त्या धरणातलं पाणी हे खाली सोडलं जातं आणि ते सोडल्यानंतर बऱ्याच दिवसांनी पुण्यात अशी परिस्थिती निर्माण झाली। मागे आपल्याला माहिती असेल की अनेक वेळा ज्या वेळेला पाऊस जास्त झाला अशी परिस्थिती निर्माण झाली, परंतु आता सगळी यंत्रणा जी आहे, जिल्हाधिकारी असेल, महापालिका आयुक्त असेल, यांची टीम, माझं सातत्याने बोलणं चालू आहे, ते काम करतायत, फील्डवरती लोक आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये सगळी काळजी प्रशासनाच्या माध्यमातून घेतली जाते। पाऊस अधिक झाला आणि त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली। जिल्हा प्रशासनासोबत आपली काय नेमकी चर्चा झालेली आहे? त्यांना काय अपडेट केलेलं आहे त्यांनी? आणि जसं आपण पाहिलं, जिल्हाधिकाऱ्यांनी आज शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी देखील जाहीर केलेली आहे। जिल्हाधिकारी सुहास दिवसे असतील, महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांच्याशी मी संपर्कात आहे सातत्यानं। पहाटेपासून मी तुम्हाला सांगितलं की सकाळी 6 वाजल्यापासून मी या सगळ्यांची संपर्कात आहे। सगळी व्यवस्था दोघंही व्यवस्थित फील्डवरती सगळ्यांची टीम आहे। मी म्हणाल तसं डिझास्टर मॅनेजमेंट, फायर ब्रिगेड, पोलीस ही सगळी यंत्रणा आहे। आता काही लोकांना शिफ्ट केलं जाते आणि अजून वाटतंय, समजा फुलाची वाडी आहे, पाटील इस्टेट आहे, या ठिकाणी अजून पुढच्या काळात थोडासा काही वेळेत पाऊस जर वाढला तर त्या लोकांचं स्थलांतर करावं लागेल। त्यामुळे महापालिकेच्या शाळा असतील, समाज मंदिरं असतील, अशा अनेक भागांमध्ये यांचं स्थलांतर करण्याची व्यवस्था सुद्धा आता करण्यात आलेली आहे। त्यामुळे या सगळ्या याच्यावरती सगळ्या व्यवस्था त्या अगदी अलर्ट आहेत, सगळी सतर्कता या ठिकाणी बाळगली जाते। पावसामुळे वाहनांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं दिसतंय। सोसायटींमध्ये देखील पाणी शिरून अवस्थाही वाईट झालेली आहे। पुण्याचे प्रतिनिधी म्हणून आपण काय करणार आहात? पण निश्चित मी म्हणालो तसं मी पहाटेपासून या सगळ्या यंत्रणेच्या संपर्कात आहे। आता हा शेवटी निसर्गाचा सगळा जो काही आपण पाहतो की हा अधिक पाऊस झाल्याचा सगळा प्रकार जो आहे, त्यामुळे नक्की जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। अनेक भागात घरात पाणी घुसलंय, तुम्ही म्हणाल तसं गाड्या, या सगळ्या त्यामुळे याचा नंतर 100% त्याचा विचार केला जाईल। पण आता परिस्थिती ही आहे की आता या परिस्थितीची आपल्याला सामना केला पाहिजे। आता लोकांचं संरक्षण केलं पाहिजे, त्या दृष्टीनं प्रयत्न युद्ध पातळीवरती सुरू आहेत। अगदीच धन्यवाद मुरलीधरजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधला या संदर्भात।